परभणी हिंगोली विधान परिषद निवडणुकीत महायुतीने टाकलाय सर्वात मोठा राजकीय डाव। अल्पसंख्याक समाजाचे युवा नेतृत्व आणि शिवसेना अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सईद खान यांना महायुतीने मैदानात उतरवून थेट उमेदवारी जाहीर केली आहे। श्रीकांत शिंदे यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे सईद खान यांना पक्षनिष्ठा आणि संघटनात्मक कामाच्या जोरावर ही संधी मिळाली आहे। या उमेदवारीमुळे महायुतीनं सामाजिक समतोल साधण्याचा मोठा प्रयत्न केलाय। सईद खान यांनी मोठ्या उत्साहात आपला अर्ज दाखल केला। या अर्ज दाखल करण्यासाठी निघालेल्या भव्य रॅलीत राज्याचे समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट, पालकमंत्री मेघना बोर्डीकर आणि आमदार संतोष बांगर यांच्यासह महायुतीचे शेकडो पदाधिकारी रस्त्यावर उतरले होते। अर्ज दाखल केल्यानंतर सईद खान यांनी पक्षश्रेष्ठींचे आभार मानले आणि परभणी हिंगोलीच्या विकासासाठी आपण पूर्णपणे कटिबद्ध असल्याचा विश्वास व्यक्त केला। सईद खान यांच्या एंट्रीमुळे आता या निवडणुकीतली रंगत कमालीची वाढली आहे। या निवडणुकीच्या प्रत्येक अपडेटसाठी आपल्या चॅनलला आत्ताच लाईक आणि सबस्क्राइब करा। आकड्यांचं समीकरण काय सांगतो आणि किती निश्चित आहात आपण की विजय आपलाच होईल म्हणून महायुतीचा? महायुतीतर्फे महाराष्ट्रात एकूण 17 ज्या जागा होत आहेत त्याच्यावर फॉर्म भरण्याची प्रक्रिया महाराष्ट्रात चालू आहे। त्याचप्रमाणे आता परभणीला महायुतीतर्फे सईद खान यांचा अर्ज एवढ्यात दाखल केला। इथं आकड्याच्या गणिताची आम्हाला चिंता नाहीये। यावेळेला आमचा उमेदवार, महायुतीचा उमेदवार हा जो कोणी महाविकास आघाडीतर्फे उभा आहे त्याचं डिपॉझिट जप्त केल्याशिवाय राहणार नाही। तुम्ही पाहताय एक भक्कमपणे माननीय मंत्री महोदय या ठिकाणी आहेत, आमदार आहेत, सर्वांनी एक पण केलेला आहे की यावेळेला परभणीची जागा ही रेकॉर्ड ब्रेक मताने आम्ही निवडून आणू। कारण महाविकास आघाडीचे नेते शिवसेनेचे खासदार संजय जाधव म्हणतात की मागच्या वेळेस पुन्हा एकदा ही जागा आम्ही जिंकणार, त्यांनी दावा केला। कोणताही उमेदवार जेव्हा उभा राहतो निवडणुकीला तो जिंकण्याची भाषा जरूर करतो, परंतु एकंदरीत आकड्याचा जर विचार जरी केला, भाजपचे किती जागा आहेत, शिवसेनेच्या किती आहेत, राष्ट्रवादीच्या किती आहेत, याचं जर गणित जरी केलं, प्लस प्लस करत जरी गेलं तरी आमच्या उमेदवाराला कोणत्याही प्रकारचा धक्का सुद्धा ते लावू शकत नाही, एवढं त्यांच्यात आमच्यात अंतर आहे। म्हणून आमच्या उमेदवाराला चिंता करायचं काहीच कारण नाही। आता त्यांनी एखादा दावा करणं हे त्याचा आधार काय हे त्यांनाच माहिती। भाजपचे तर सगळे नेते या ठिकाणी आहे, मात्र अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आमदार राजेश विटेकर दिसत नाही। महायुतीचे एक महत्वाचा घटक असलेल्या रासपचे डॉक्टर रत्नाकर गुटे दिसत नाही। मग येणाऱ्या दिवसात कसं समन्वय साधणार? माझं दोन्ही नेत्यांशी बोलणं झालेलं आहे, त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे। काही कामास्तव ते आता इथं पोहोचू शकले नाही, त्याचा अर्थ असा नाही की ते महायुती बरोबर नाहीत। आमच्या मेघनाताई सुद्धा त्यांच्याशी बोललेल्या आहेत, सर्वजण आम्ही त्यांच्याशी बोललेलो आहे, त्यांनी त्यांची अडचण येण्याची दाखवलेली आहे, परंतु हे सगळं चित्र तुम्हाला उद्या स्पष्ट दिसेल। अंबादासदारांनी म्हणाले की दोन्ही शिवसेना एकत्र यावा ही माझी खूप दिवसाची इच्छा आहे, पण तसं होणार नाही। कसं पाहता त्यांच्या? अंबादास दानवे जर असं प्रेसच्या समोर म्हणत असेल तर त्यांनी उद्धव साहेबांना बोललं पाहिजे ना। आम्ही ज्या पद्धतीने मागच्या वेळेस त्यांना सांगितलं होतं, ज्या बरोबर जायचं नाही त्याबरोबर ते गेले होते, परिणाम त्यांना पाहायला मिळालेला आहे। आज उभाटा गटाला काँग्रेस विचारत नाही, शरद पवारांची राष्ट्रवादी विचारत नाही, म्हणून आता कुणाबरोबर जायचं हा प्रश्न त्यांच्या समोर आहे, आमच्या समोर नाही। आम्ही महायुतीमध्ये आहोत, महायुतीमध्येच राहणार आहोत आणि घट्टपणे आमची महायुती पुढे चालत राहील। वडेट्टीवारांनी महायुतीवर उद्योगपतीच यांना उमेदवार म्हणून टाकलं, सर्वसामान्य कार्यकर्त्यांना। आता वडेट्टीवाराचा चष्म्याचा नंबर बदललेला आहे। कुणाला आता उद्योगपती समजतो, कुणाला काय समजतं हे त्यालाच माहिती, परंतु आमच्याकडे सर्व कार्यकर्त्यांना ज्यांनी पक्षाचं काम केलेलं त्या सर्वांना उमेदवारी देण्यात आली। छत्रपती संभाजीनगरच्या जागेवर तुम्ही दावा केला होता, मात्र ती जागा आता भाजपला सुटली। महायुतीमध्ये एकदा वरिष्ठ पातळीवर निर्णय झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनीता वहिनी यांनी जेव्हा निर्णय घेतला त्यावर कोणत्याही प्रकारचं भाष्य करण्याचा आम्हाला अधिकार नाही। जो निर्णय झाला त्या निर्णयाप्रमाणे आम्ही सर्वजण काम करू। 17 जागा आहेत राज्यभरामध्ये, महायुती किती जिंकल? महायुती 17च्या 17 जागा जिंकली। तुम्ही कुठलंही कॅल्क्युलेशन करून बघा, कोणताही मतदारसंघ घ्या, त्या ठिकाणी महायुतीला बहुमत आहे आणि म्हणून आम्हाला एकही जागा आमची मायनस होणार नाही। बांगर साहेब हिंगोलीत काम करते, राजू नवगरे साहेब असू द्या, मुतकुडे साहेब असू द्या, ही नियुतीचे आमदार काम करते। इकडे आमचे मेघनाताई पालकमंत्री आहे, त्यांचं चांगलं काम आहे।
मेघनाताईनं पण पालकमंत्री असल्यापासून अनेक प्रश्न मिटविले आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नगर विकासच्या माध्यमातून अनेक निधी एकनाथ शिंदे साहेबांना हिंगोली परभणीमध्ये दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये खूप सारे डेव्हलपमेंटचे काम एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली झालेले आहे. आणि हे 25 वर्षात जे काम झालेलं नाही ते एकनाथ शिंदे साहेबांना 3 वर्षात कामं करून दाखविलेले आणि भरभराट निधी एकनाथ शिंदे साहेबांना सगळे नगरपालिकाला दिलेला आहे. आज बघा पाथरी नगरपालिका आहे, पाथरी नगरपालिकाला आज 200 कोटी रुपये निधी एकनाथ शिंदे साहेबांना 3 वर्षात दिला. मानवत नगरपालिकेला 100 कोटी रुपये निधी दिला. असे अनेक नगरपालिका आहे हिंगोली परभणीमध्ये एकनाथ शिंदे साहेबांना भरभराट प्रेम तिथले जनतावर केला, तिथले नगरसेवकावर केला, अनेक लोकांवर प्रेम एकनाथ शिंदे साहेबांना विकासाच्या माध्यमातून केलेलं आहे. तेच फल पावती विकासाची एकनाथ शिंदे साहेबांना परत याचं काम नगरसेवक करतील मताच्या रूपानं 100% मोठे मदतीने विजय होतील. एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आशीर्वादाने आणि राष्ट्रवादीच्या आशीर्वादाने 400+ आम्ही मतदान घेतील आणि खूप मोठे मताने विजय होतील आमचा एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वाद करणार आहे की आज नगर विकास खाता एकनाथ शिंदे साहेबांकडे आणि एकनाथ शिंदे साहेब एक विकास पुरुष आहे. आज एकनाथ शिंदे साहेब सर्वसामान्याचे नेता म्हणून एकनाथ शिंदे साहेबांना ओळखते लोक आणि जे पद्धतीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहे आणि इथले पालकमंत्री आमचे दिदी आहे आणि आमचे सगळे नेते युतीचे जे काम करणारे लोक आहे आणि वरीबी देवेंद्र फडणवीस साहेब असू द्या, सुमित्रा वहिनी असू द्या, आमचे उपमुख्यमंत्री आमचे एकनाथ शिंदे साहेब असू द्या, आमचे पालकमंत्री दिदी असू द्या, सगळे लोक आम्ही विकासाच्या नावानं मत मागणारे आणि समोरच्या माणसाकडे काय विजन आहे निवडणूक लढवण्यासाठी. कामून 1 रुपया निधी ते आणू शकत नाही, सत्ता नाही त्यांच्याकडे, त्यांचा विजन नाही. दवाखान्यात बसून विकास होत नाही. लोकांमध्ये मुंबईला जावं लागते, निधी आणावं लागते, लोकांचे प्रश्न सोडवावे लागते आणि प्रश्न सोडायचे धमक एकनाथ शिंदे साहेबांमध्ये, आमचे पालकमंत्री दिदीमध्ये, आमचे सगळे युतीचे भांगर साहेब असू द्या, आमचे इथले जितके वरपुडकर साहेब असू द्या, आमचे राजू नवगुरे साहेब असू द्या, आमचे गुट्टे साहेब असू द्या, सगळे आमचे आमदार त्यांच्यामध्ये धमक आहे आणि 100% आम्ही हे विजय इतके मताधिक्याने विजय होणार आहे का मग लोकांना माहिती आहे. मत कोणी खराब करणार नाही, विकासाला मत देणार, एकनाथ शिंदे साहेबांच्या विकासाला मत देणार आणि भारी मताला आमचा विजय होणार. आता तुम्ही 2-2, 3-3 वर्ष अगोदरचा प्रश्न विचारायला उपस्थिती नाही. आज ते कामानिमित्तानं बाहेर झालेले दादाची मी जे सारखं बोलणं चालू आहे 100% युतीचा धर्म ते निभूतील आणि 100% ते संपर्कात आहे. मला ते सकाळपासून 5-6 वेळेस त्यांचं बोलणं झालेलं आहे. ते 100% सगळ्या युती म्हणून आम्ही निवडणुकीला समोर जाऊ आणि युती म्हणून आम्ही 100% विजय करू.